आतापर्यंत सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान आहे. नाही, मोदी देशातील लोकशाही संपवणारेच मुख्य पंतप्रधान असतील अशी सुद्धा सगळ्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळलं गेलं आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचं एक केंद्रस्थान आहे की जिथे आंदोलन होतात. ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण असं आहे की कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे. नागपूर जिल्ह्यामध्ये 3000 एकर जमीन रामटेक तालुक्यात घेतली जात आहे. पाटण जिल्ह्यात शेतकऱ्यांचा खूप विरोध आहे. त्यांचं तर म्हणणं आहे की सुपीक जमीन कशाला घेता येईल, त्या भागामध्ये अनेक ठिकाणी पडीक जमीन आहे, ते वापरा. नाही, कुठल्याही उद्योगाला जमीन घेत असताना सुपीक जमीन घेऊच नाही. असे आहेत की देशामध्ये सगळेच उद्योग काही दीर्घकाळ चाललेत असं नाही. अनेक उद्योग बंद पडतात. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. कधी ते युनिट सीक युनिट होतं, बँक करप्ट होतं, रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम होतो. उद्या जमीन द्यायची, काही मोबदला मिळेल आणि काही नोकरी मिळेल. उद्या हे युनिट बंद झालं, तो इंडस्ट्री बंद झाली, तर उद्या ते जमीनही गेली आणि नोकरी गेली. म्हणून जमीन घेताना सरकारला उद्योग उभे करायला कोणाचा विरोध नाही, पण त्या जमिनी घेताना सुपीक जमीन का घ्यायतो याचा आग्रह करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सरकार आग्रह करते आणि दबाव टाकतो आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, सुपीक जमीन आम्ही देणार नाही म्हणून, परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नाही आहे. उद्योगपतीसाठी पायगळ्या जरूर घाला, पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीसाठी पायगळ्या घालणं हे चुकीचं आहे. आमचा उद्योगाला विरोध नाही, पण सुपीक जमीन घेण्याला विरोध राहील. आणि जर बळजबरी करत असेल तर काँग्रेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनी आम्ही स्वतः जाऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहू. जमिनी जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटनं घेता येईल तर तुम्ही घ्या. FSI घोटाळा मुंबईमध्ये पुढे आलेला आहे. युनिकॉर्न बिल्डरनं 100 कोटीपेक्षा FSIचा घोटाळा केला, यावर कसं लक्ष? 1,00,000 कोटीचे FSIचे घोटाळे आहेत. 100 कोटी ते उघडकीस आलं म्हणून आपण म्हणतोय. 100 कोटी रुपयाचे घोटाळे आहेत. 100 कोटी रुपये इतके प्रचंड घोटाळे झालेले आहेत. TDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SIR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायचीच नाही आहे. आम्ही हाऊसमध्ये अनेक मांडलेत. पुण्यामध्ये TDRचा जवळपास 2,000 कोटीचा घोटाळा उघडकीस आला. एका चॅनलनी, एका मीडियानी हे संपूर्ण प्रकरण गुन्हानिशी दाखवलं. कुठलीही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये बिल्डिंगवर कोसळतो आणि अनेक लोकांचा जीव जातो, पण तो मोकाट सुटतो. तो अंथोनी नावाचा तो काम करणारा, त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि बाकी याच्यामध्ये SRAचे अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि बदल्यांचाही घोटाळा आहे. SRAचे वॉर्ड अधिकारी वगैरे सगळे इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. याचा काही उपस्थित करणारा मुद्दा हे बघा, SRAमध्ये ज्या गोष्टी आहेत तिथे जो माणूस डेप्युटेशनवर जातो तो परमनंट तिकडे होतो, त्याला बदललंच जात नाही. म्हणजे एकदा त्याची ट्रान्सफर त्या ठिकाणी गेली, आता अनेक लोकांना तिथेच परमनंट केला गेला 1 करोड रुपये घेऊन. हे फार मोठा एक स्कॅनल आहे, एक फार मोठं रॅकेट आहे. आणि हे सगळं रॅकेट मिळूनच हा धंदा सुरू आहे. यावर कोणाचं नियंत्रण आहे आता मला सांगण्याची गरज नाही. पण सरकारने एवढ्या घोटाळे होत असताना मूग गिळून गप्प बसू नये. या घोटाळ्याची चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी. थँक्यू.
नहीं, उसका हम निषेध करते हैं। देखो, डेमोक्रेसी में ये तो सभी हमको अधिकार दिया है आंदोलन करने का। हम शांतता मार्ग से जो आंदोलन चल रहा था, जिस तरह से सोनम वांगचुक को उठाकर आंदोलन को ख़त्म करने की बात कर दी, अब युवाओं अपने हक के लिए, अपने अधिकार के लिए क्या बड़ी ये थी, उसमें लाठीचार्ज करने की क्या जरूरत थी? पर सरकार डरती है। अगर यही शांततापूर्ण मार्ग से चल रहे आंदोलन को शांति से निपटाते तो आज देश में उसका उद्रेक नहीं होता। पूरे हिंदुस्तान में युवा रास्ते पर आया था, हर डिस्ट्रिक्ट पे, हर तालुका प्लेस पे। इस सरकार के दिन भर गए हैं और ये आने वाले चंद दिनों में आपको दिखेगा लाठीचार्ज का बदला युवा इस सरकार को सत्ता से नीचे उतार कर ही रुकेगा, यह हमें विश्वास है।